आता एक सविस्तर बातमी पाहूयात। सलग तिसऱ्या दिवशी निदा खानची एसआयटी चौकशी करण्यात आली आहे। निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। निदा खानच्या मोबाईलमध्ये मालेगाव मधील लिंक आहे। निदा खानच्या चौकशीमध्ये धर्मांतराचा उलगडा होणार आहे। तर निदा खानला पोलिसांनी अटक केलेली आहे। काल कोर्टात तिला हजर केलं असता निदा खानला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। दरम्यान तिची आता एसआयटी चौकशी सुरू आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। योगेश, एसआयटी कडून चौकशी सुरू आहे, साधारण किती वेळ झालाय, काय माहिती आहे? नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये निदा खानला ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच ठिकाणी तिची चौकशी जी आहे ती या ठिकाणी एसआयटी चौकशी करते आहे। बरोबर, ती गर्भवती असल्यामुळे तिला त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी या ठिकाणी पोलीस अधिकारी घेताना दिसत आहेत। महिला अधिकाऱ्यांचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी केला जातोय। यामध्ये तिच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातोय। तो म्हणजे तिच्या मोबाईलमधून जे काही व्हिडिओज हे त्या कर्मचाऱ्यांना तिने दिलेले होते। धर्मांतरण समुपदेशना प्रकरणातले जे काही हे सर्व व्हिडिओ आहेत, या व्हिडिओच्या लिंक्स तिने कुठून मिळवल्या, तिला कोणी पाठवल्या, याच्याशी तिच्याशी चर्चा केली जाते। इतकंच नाही तर तिच्या मोबाईलमध्ये काही कॉन्टॅक्ट जे आहे त्या कॉन्टॅक्टचा रेफरन्सेस मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। दुसरं म्हणजे ती कोणाकोणाला भेटली होती आणि कंपनीमध्ये काम करत असताना तिचे सहकाऱ्यांशी कशा पद्धतीने संबंध होते आणि जे काही आरोप तिच्यावर करण्यात आले, जी काही फिर्यादी नोंद आहे त्या फिर्यादी संबंधितले काही प्रश्न तिला विचारले जात आहेत। गेल्या 1 ते 1.5 तासापासून ही चौकशी सुरू आहे आणि तिला त्रास होणार नाही अशा पद्धतीने ही चौकशी सगळी करण्यात येते। निश्चित धन्यवाद योगेशजी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।